तर सोलापूरमधील करमाळ्यात सुद्धा धायखिंडी या गावामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय। पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत। दरम्यान या ठिकाणी शेतकरी आता हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की करमाळा तालुक्यामध्ये 2 दिवसाच्या पावसानंतर जे आहे ते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। TV9 मराठी ही सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर आली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांचे वेगवेगळे पिकांचे नुकसान झाले। आपण सध्या कांद्याच्या या शेतामध्ये आहोत। पाहू शकतो की कशा पद्धतीनं कांद्याला पाणी लागल्यानंतर कांदा आहे तो खराब व्हायला चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी ते शेतकरी आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, तुमचं नाव काय, गाव कुठला आणि किती नुकसान झालं यामध्ये? नमस्कार, मी TV9चं पहिलं आभारी आहे की जेणेकरून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण व्यथा मांडताय शेतकऱ्याच्या। मी सोमनाथ साहेबराव वाघमोडे, मुक्काम पोस्ट दायखिंडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। अक्षरशः एवढे बिकट अवस्था झालेली शेतकऱ्याची की कसं तरी ही एक तर सुरुवातीला पाऊस नव्हता, त्यानंतर कसा तरी पाऊस आला, वर्ण निसर्गाने एवढे बेकार अवस्था झालेली आहे की हा कांदा बघा, साधारण हा काळा आलेला कांदा आहे, हा 3 महिन्याचा कांदा आहे। अक्षरशः ही सोडून द्यायची पिकाची अवस्था झालेली आहे। काय करणार शेतकरी हा? नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की या शेतकऱ्याचं जे आहे ते जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाचा कांद्याचं नुकसान जे आहे ते या पावसामुळे झालं असून या जे आहे त्या पिकाचं पंचनामे करून जे शेतकऱ्याला जास्तीत जास्त भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्याकडून केली जाते आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर।